तिथे लाईटची आता पाण्याची सोय करण्यात आली. न्यायमूर्ती शिंदे साहेब आणि आमचे विभागीय आयुक्त त्यांच्याशी आता चर्चा करायला जाणार आहे. महायुती म्हणून आमची भूमिका एकत्रच आहे. आम्ही सगळे एकत्रच आहोत. मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडलेली आहे. मोठ्या संख्येने आंदोलक आहेत ते आझाद मैदानात. काय निर्णय झालेला आहे, कशा प्रकारे आंदोलनाची समजूत काढली जाईल? आज उपसमितीच्या बैठकीमध्ये आम्ही सर्व सदस्य उपस्थित होतो. सन्मान्य चंद्रकांत दादा पाटील, मान्य आशिष शेलारजी, शिवेंद्रराजी आणि शंभूराजी ऑनलाईन होते. उदय सामंत होते. आम्ही सगळ्याच सदस्यांनी आणि समितीच्या बरोबर आमच्या समेत न्यायमूर्ती शिंदे साहेब आणि बाकी सर्व अधिकारी होते. सविस्तर चर्चा झाली सगळ्या मुद्द्यांवर आणि अतिशय एक सकारात्मक भूमिका आमची सर्वांची आहे आणि सरकारची सुद्धा या बाबतीमध्ये या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे हीच भूमिका आहे. आणि म्हणून या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे साहेब, आमचे विभागीय आयुक्त कोकण आणि आमच्या विभागाचे सचिव, आमच्या समितीचे सदस्य सचिव हे त्यांच्या समेत चर्चा करण्यासाठी जाणार आहेत. आणि चर्चा झाल्याच्या नंतर मग आणखीन काही मुद्दे उपस्थित होतील त्यावर पुन्हा आम्ही समिती चर्चा करू. सर, आंदोलकांकडून प्रमुख आरोप होतोय की प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे मुंबईमध्ये आलेल्या आंदोलकांची. काय व्यवस्था एकंदरीत प्रशासनाने केलेली आहे? नाही, आता पाऊस जास्त होता तरी नंतर रात्री माननीय मुख्यमंत्र्यांच्या चर्चा झाली आणि मग मला वाटतं आता बऱ्यापैकी तिथे लाईटची आता पाण्याची सोय करण्यात आली. त्या ठिकाणी सॅनिटेशन वाढवण्यात आलंय. ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे मग तिथे खड्डे भरावेत, त्यामुळे आंदोलक जे आहे त्यांना त्रास होणार नाही. चिखल जास्त आहे परंतु लाईटची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, तुमच्या सांडपाण्याची व्यवस्था आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, सगळ्याच बाबतीत आता महापालिका आयुक्त सुद्धा बैठकीला होते, त्यांना सूचना दिलेल्या आहेत. चर्चा वारंवार म्हणताय, आपल्याकडून त्यांना काही असं शिष्टमंडळ जाणार आहे का? त्यांच्याकडून काही निरोप येतोय का? आपल्याकडून काही निरोप जाणार आहे का? कारण आज जरी जरांगे यांची पत्रकार परिषद सकाळी बघितली तर त्यांची आक्रमकता मात्र अजूनही तशीच आहे. घेणारच, ओबीसी मधूनच द्यावं लागेल. या सगळ्यावर नेमकं सरकार काय? म्हणूनच मी म्हटल्याप्रमाणे न्यायमूर्ती शिंदे साहेब आणि आमचे विभागीय आयुक्त त्यांच्याशी आता चर्चा करायला जाणार आहे आणि त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांसंदर्भात आम्ही जी आज चर्चा केली आणि काही निर्णय केलेत त्याची माहिती त्यांना देतील आणि मग पुढे आणखीन काही आवश्यकता असेल तर पुन्हा एकदा आम्ही त्या संदर्भात पुन्हा सविस्तर त्यासाठी बसणार आहोत. सर, याआधी तुम्ही काय अपेक्षित आहे? आपण जी चर्चा केली बैठकीमध्ये, मला वाटतं मी बोलण्यापेक्षा ती समितीच्या प्रमुख आमचे जे आहेत आता जाणार आहेत न्यायमूर्ती शिंदे साहेब, तेच त्या संदर्भात बोलणार आहेत आणि त्यांनी त्या चर्चा केल्यानंतर मी काही बोलणं त्या अगोदर ते काही उचित नाही, कारण शेवटी त्यांना प्राधिकृत केलं आपण की त्यांनी जाऊन त्या माननीय जरांगे पाटील साहेबांच्यावर चर्चा करावी. सर, पण तुम्ही महायुती म्हणून इथं एकत्र दिसताय, पण खरंच प्रत्यक्षात तसं एकत्र दिसतंय का? कारण आता आमदार पंडित देखील इथं आलेले आहेत, ते जरांगेच्या स्टेजवर जातात, वारंवार तिथं भूमिका घेतात, इथं तुमच्यासोबत देखील ते उभे आहेत. हा सगळा विरोधाभास वाटत नाहीये? राष्ट्रवादीचे अनेक आमदार तिथं जाऊन बसतायत, अजित पवार गटाचे अनेक आमदार तिथं जाऊन बसतायत. नेमकं अपेक्षित काय? सरकारचं नेमकं काय याच्यामध्ये बघायचं? की महायुती म्हणून आमची भूमिका एकत्रच आहे. आम्ही सगळे एकत्रच आहोत. आता काही बाबतीमध्ये काही त्या स्थानिक परिस्थितीनुरूप काही मंडळी त्यांच्या स्टेजवर गेली, त्यांना त्यांच्याशी चर्चा केली आणि शेवटी सर्वांचा एकच भूमिका आहे की हा प्रश्न सुटला पाहिजे. मला वाटतं आता या प्रश्नामध्ये पुढे राजकारण करण्यापेक्षा आता हा प्रश्न कसा लवकर सुटेल या दृष्टीने आपण सर्वांनी त्याकडे पाहायला पाहिजे. संजय राऊत असं म्हणाले सर की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आंदोलकांची भेट घेतली पाहिजे. असं की मला वाटतं की संजय राऊतांच्या मला वाटतं शिफारसीची किंवा सूचनांची आम्हाला आवश्यकता नाही आहे. आमची कमिटी त्या समितीसाठी सक्षम आहे काम करण्यामध्ये आणि शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून त्यांची भूमिका नेहमी सकारात्मक आहे माननीय मुख्यमंत्र्यांची. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या,
नो प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.